सर्वांना श्री स्वामी समर्थ. कोणी कितीही मागू देत, या वस्तू कधीच कोणाला देऊ नका. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडून जातात, पण त्याचा संबंध आपल्या जीवनावर होत असतो. काही गोष्टी कधी-कधी आपल्याला माहितीच नसतात, त्यामुळे आपल्याकडून त्या गोष्टी होत असतात. पण त्याचाच परिणामाने आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आपल्या येथे दान करणे, एखाद्याला मदत करणे पुण्यकाम समजले जाते. पण वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू असतात ज्या इतर कोणालाही कितीही कोणी मागितल्या तरी देऊ नयेत. आणि अशा वस्तू इतरांना दिल्याने त्या देणाऱ्या व्यक्तीचे नशीब बिघडते. नशीब त्यांना साथ देत नाही. परिणामी समस्या, दुःख, अडचणी वाढत जातात. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणीही कितीही मागू देत, या वस्तू कधीच कोणाला देऊ नयेत. त्याचप्रमाणे अमावस्या, पौर्णिमाला तर या वस्तू कधीच देऊ नयेत. त्या कोणत्या वस्तू आहेत ते पाहूयात. सूर्यास्तानंतर व नेहमीसुद्धा कोणाला कधीही मीठ देऊ नये, कारण मीठ उधार दिल्याने आर्थिक नुकसान होते. तसेच स्वयंपाकघरातील मीठ हे कधीही पूर्णपणे संपवून देऊ नका, तर ते पूर्ण संपण्यापूर्वीच आधी दुसरे मीठ घरी घेऊन या. याचप्रमाणे आपल्या हातातून दुसऱ्याच्या कोणाच्याही हातात मीठ देऊ नये, कारण की मीठ हातात दिल्याने एकमेकांमधील नातेसंबंध बिघडतात, मनात नाराजी निर्माण होते. मिठाचा संबंध हा चंद्र व शुक्र ग्रहांशी असतो, त्यामुळे मीठ इतर कोणालाही दिल्याने ते ग्रह कमजोर होतात. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. शास्त्रानुसार झाडू कोणालाही देऊ नये. आपला झाडू दुसऱ्यांना देणे म्हणजेच आपली लक्ष्मी देण्यासारखेच आहे. त्याचप्रमाणे घरातील झाडू हा नेहमी बाहेरील व्यक्तीस दिसणार नाही अशा प्रकारेच घरात ठेवावा. हळदीचे महत्त्व तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाकघरापासून ते शुभ कार्यापर्यंत अशा सर्वच ठिकाणी हळदीच्या वापराचे महत्त्व आहे. आणि हळदीचा संबंध हा गुरु ग्रहाशी असतो. जर कधी कोणाला तुम्ही हळद दिली तर तुमचा गुरु ग्रह कमजोर होतो. हळद इतर व्यक्तीला दिल्यामुळे व्यक्तीची व घराचीही प्रगती थांबते. जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे मोहरीचे तेल कोणालाही देऊ नये. तसेच लोखंडाच्या कोणत्याही व स्वयंपाकघरातील तेल हे कोणालाही देऊ नये, कारण त्याचा सुद्धा संबंध हा शनी ग्रहाशीच निगडीत आहे. या वस्तू दिल्याने घरात लक्ष्मी माता नांदत नाही, अन्नधान्यात बरकत राहत नाही व शनिदेवाचाही आशीर्वाद हवा असेल तर या वस्तूचे दान देखील करू नये. तांदूळ सुद्धा कोणाला कधी देऊ नये, कारण तांदूळ हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे तांदूळ इतरांना दिल्याने शुक्र ग्रहाचा दोष लागतो. परिणामी पैशांच्या समस्या उद्भवतात, कामात अडथळे निर्माण होतात, नकारात्मकता वाढत जाते. घरातील दूध सुद्धा कोणाला देऊ नये. तसेच दुधाचे पदार्थ जसे की दही, ताक या वस्तूसुद्धा संध्याकाळनंतर कोणालाही देऊ नयेत. दूध व दुधाचे पदार्थ दिल्यामुळे चंद्रग्रहाचा अशुभ परिणाम होऊ लागतो. परिणामी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वयंपाकघरातील कांदा, लसूण दिल्याने अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. त्याचा चुकीच्या गोष्टीसाठी वापरसुद्धा होऊ शकतो.
तसा वापर केला जाऊ शकतो. कांदा व लसूण यांचा संबंध हा केतू ग्रहाशी असतो. त्यामुळे शक्यतो संध्याकाळच्या वेळेस कांदा लसूण देणे टाळावेच. तर या 7 वस्तू कधीच कोणाला देऊ नका. कोणी कितीही मागू देत. शक्यतो या वस्तू सायंकाळ नंतर तर अजिबातच कोणाला देण्याची चूक करू नका. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.